myself, Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department, late Pushpati Patil, Art and Science College, Riso. Now, today start the new unit, water treatment. And first point of water treatment is nothing but the self-purification of water. Firstly, why need the study of water treatment? What are the different reasons for water pollution? How many number of different methodology generally utilization for the water treatment? And why need the study as well as application of water treatment? The all question answer is nothing but your water treatment. तर आज आपल्याला युनिट नंबर 5th सेमिस्टर 5 BSc 3rd year याचं वॉटर ट्रीटमेंट हे युनिट स्टार्ट करायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की वॉटर ट्रीटमेंट म्हणजे काय. तर तुम्हाला माहीतच आहे डे बाय डे पॉप्युलेशन ही इन्क्रीज होत आहे. पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यानंतर त्याचे नंबर ऑफ नीड्स सर्वाइव्ह राहण्यासाठी सुद्धा त्याच्या वाढत आहे. नीड्स आल्या की तिथे त्या नीड्सला लागणारं जे मटेरियल आहे ते सुद्धा आपल्याला इंडस्ट्रियल मधून आपल्याला ते मिळवायचं असते. म्हणजेच काय, पॉप्युलेशन वाढत आहे, गरजा वाढत आहे, गरजा पूर्ण करण्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे. आणि इंडस्ट्रियलायझेशन वाढत असल्यामुळे त्यामधून निघणारं जे वेस्ट मटेरियल आहे ते सुद्धा इन्व्हायरमेंटमध्ये डे बाय डे ट्रान्सफर होत आहे. मग डे बाय डे आपल्या गरजा वाढत आहे, त्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे. इंडस्ट्री वाढल्या की तिथून निघणारं जे वेस्ट मटेरियल आहे, मग ते वेस्ट वॉटर असेल, वेस्ट कार्बन्स असतील, त्यामुळे होणारं डिफॉरेस्टेशन असेल, हे सर्वच्या सर्व इन्व्हायरमेंटमध्ये इंडस्ट्रीचं वेस्ट हे ट्रान्सफर होते रिव्हर, डॅम, लेक मध्ये. मग जे इंडस्ट्रियलायझेशन वेस्ट असेल ते डिपॉझिट होणार आहे. मग इंडस्ट्रियल वेस्ट आहे, तसंच पॉप्युलेशन वाढत आहे. डोमेस्टिक पर्पजेससाठी नंबर ऑफ केमिकल सबस्टन्सेस आपण युटिलाइज करत आहे, ते सुद्धा डे बाय डे डोमेस्टिक वेस्ट सुद्धा आपण ट्रान्सफर करत आहे रिव्हर, डॅम, लेकमध्ये. मग ॲग्रिकल्चर वेस्ट आहे. मग ॲग्रिकल्चर वेस्टचा काय परिणाम होऊ शकतो वॉटर पोल्युशन होण्यासाठी? मग डोमेस्टिक वेस्ट असेल, इंडस्ट्रियल वेस्ट असेल, ॲग्रिकल्चर वेस्ट असेल, ह्युमन वेस्ट असेल, की हे सर्वच्या सर्व वेस्ट आपण ट्रान्सफर करत असतो रिव्हरमध्ये, डॅममध्ये, लेकमध्ये. आणि त्यामुळे नंबर ऑफ वॉटर पोल्युशन होत आहे. मग पाणी जे आहे, जे वॉटर आहे, त्याचं लिमिटमध्ये आपल्याला ते अमाऊंटमध्ये मिळत असते. मग वॉटरसुद्धा पोल्युटेड होत आहे डिफरंट वेजनी. डिफरंट ॲग्रिकल्चर, डोमेस्टिक इंडस्ट्रीज आहेत, त्याचं लेदर इंडस्ट्री असतील, क्लॉथ इंडस्ट्रीज असतील. डोमेस्टिकमध्ये केमिकलचं युटिलायझेशन असेल, त्याचं वेस्ट वॉटर असेल, किंवा ॲग्रिकल्चर रन ऑफ किंवा ॲग्रिकल्चर वॉटर जे नदीमध्ये पुराच्या साह्यातून त्या रन ऑफ वॉटर सरफेस ऑफ सॉईल हे ट्रान्सफर होते. आणि त्या सॉईलच्या सरफेसवर मग आपण खत वगैरे टाकतो, रासायनिक खते, रासायनिक पेस्टिसाईड, ते सुद्धा अल्टिमेटली त्या नदीच्या पाण्यामध्ये ते जात असतं. यामुळे नदीचं पाणी हे प्रदूषित होत असते. मग आता पाणीसुद्धा आपल्याला लिमिटेड अमाऊंटमध्ये अवेलेबल आहे नॅचरल दृष्ट्या. मग आता जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर तुम्हाला वॉटर ट्रीटमेंटच्या सहाय्याने, मग ते वेगवेगळ्या पर्पजेससाठी, मग पुन्हा ते इंडस्ट्रीमध्ये वॉटर ट्रीटमेंट करून पाणी आपण वापरू शकतो का, घरच्या वापरासाठी वापरू शकतो का, डोमेस्टिक पर्पजसाठी किंवा ॲग्रिकल्चर पर्पजेससाठी आपण ते पोल्युटेड वॉटर हे वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर वापरू शकतो का? तर आपल्याला ते वापरावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, वॉटर ट्रीटमेंट. मग ते अतिशय कमी प्रमाणामध्ये जे पाणी, जे वॉटर पोल्युटेड झालेलं आहे
जे नॉन पोटेबल वॉटर आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, काही वेस्ट मटेरियल असेल, काही सिवेज असेल, काही सॉलिड पार्टिकल्स असतील, हे सर्वच्या सर्व आपल्याला रिमूव्ह करता येतील का वॉटर ट्रीटमेंटच्या सहाय्याने, तर ते आपल्याला करता येतात. आणि याला संपूर्ण प्रक्रियेला आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ वॉटर ट्रीटमेंट. मग वेगवेगळ्या त्याच्या स्टेप्स असतील, वेगवेगळ्या टेक्निक्स असतील, त्याच्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स असतील. हे आपण जसं जसं आपलं युनिट समोर जाणार आहे तसं तसं आपण ते बघणार आहे. तर आज आपल्याला वॉटर ट्रीटमेंट, वॉटर पोल्युटेड कशामुळे होते, मग ॲग्रिकल्चर, डोमेस्टिक, इंडस्ट्रियल, ह्युमन एक्सेट्रा हे रिव्हर, डॅम, लेकमध्ये सोडल्यामुळे तिचं पाणी प्रदूषित होत आहे. मग पुन्हा त्या पाण्यावर प्रक्रिया करून वॉटर ट्रीटमेंट करून मग ती वॉटर ट्रीटमेंट मेकॅनिकल असेल, फॉर एक्झाम्पल फिल्ट्रेशन असेल, सेडिमेंटेशन असतील, हे मेकॅनिकल प्रोसेस आहे वॉटर ट्रीटमेंटच्या. त्याच्यानंतर काही केमिकल प्रोसेस आहेत, फॉर एक्झाम्पल क्लोरिनेशन असेल, डिसइन्फेक्टंट असेल, तर या क्लोरिनेशन असेल, या वेगवेगळ्या किंवा वेगवेगळ्या गॅसेस असतील, क्लोरिनेटेड गॅस क्लोरीन गॅस वगैरे, की ज्या माध्यमातून आपण केमिकल ट्रीटमेंट, केमिकल सबस्टन्सेस युटिलाइज करून त्या पाण्यामध्ये त्यामधून सर्वच्या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम आपण डिस्ट्रॉय करून ते जे पाणी आहे ते पोटॅबल आपण युटिलाइज करू शकतो. यालाच आपण सिम्पली ॲज म्हणणार आहे वॉटर ट्रीटमेंट. मग वॉटर ट्रीटमेंट दोन पद्धतीने मी सांगितली, केमिकल ॲज वेल ॲज मेकॅनिकल. त्या दोन्ही प्रोसेससुद्धा आपल्याला पुढे पाहायच्या. दुसरी एक पद्धत आहे वॉटर ट्रीटमेंटची, ती जनरली आता 70 to 80% कोलॅप्स झालेली आहे रिव्हरमध्ये. आणि आजचा टॉपिक आहे आपला सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. व्हॉट इज इन बाय सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, व्हाय नीड द स्टडी ऑफ सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, व्हॉट आर द डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, why researcher as well as scientists mostly involved in research on self purification of water. ओके, तर तुम्हाला असं लक्षात येईल की काही वर्षापूर्वी नदी असतील, नाले असतील किंवा डॅम, लेक, रिव्हर्स असतील, ह्या सर्वच्या सर्व आपल्याला इथे दूषित पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होत होतं किंवा दूषित पाणी त्या रिव्हरमध्ये, त्या नदीमध्ये आपल्याला मिळत नव्हतं. आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये काही रिव्हर्स अशा आहेत की तिथे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर ही सिस्टीम नॅचरली प्रेझेंट आहे. आता सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजे काय? सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आर दोज प्रोसेस विच आर गोईंग वॉटर इन टू दी रिव्हर अँड ब्रिंग्स पोल्युटेड वॉटर ऑफ रिव्हर बॅक इन टू दी नॉर्मल स्टेट. ही 1918 मध्ये सुअर बॅक नावाच्या सायंटिस्टनं एक याची डेफिनेशन केलेली आहे की पोल्युटेड वॉटर रिव्हरमध्ये गेलं आणि काही अंतरानंतर ते जे वॉटर आहे ते आपल्याला प्युरिफाईड झालेलं मिळत असेल तर ही त्या रिव्हरची सेल्फ स्वतःची एक सिस्टीम आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटरची, त्यालाच आपण म्हणणार आहे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. परंतु हे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हे टोटली डिस्टर्ब झालेलं आपल्याला सध्या पाहायला मिळते. त्याचे कारणसुद्धा आहे. त्याचे कारण म्हणजे अतिशय जास्त प्रमाणापेक्षा जास्त केमिकल्स आपण किंवा वेस्ट मटेरियल किंवा नॉन डिग्रेडेबल मटेरियल त्या रिव्हरमध्ये आपण ट्रान्सफर करत आहे. हु इज ट्रान्सफरेबल पर्सन? नॉट एनी वन, यू. ओके, मीन्स ईच अँड एव्हरी पर्सन. आपलं कसं असते, आपण सांगतो नेहमी की नाही त्याने ते प्लास्टिकचं पोल्युशन केलेलं आहे, तो असं करते, तो तसं करते, परंतु ही जी सुरुवात आहे ही सुरुवात ही आपल्यापासूनच झालेली असते. म्हणून सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीम जे स्वतःची त्या रिव्हरची प्युरिफाय करण्याची, पाण्याची प्युरिफाय करण्याची जी सिस्टीम आहे त्याला आपण सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणत असतो. ती डे बाय डे आता आपल्याला खूप रेअर अमाऊंटमध्ये पाहायला मिळते की जिथे पोल्युशन नाही आहे, ज्या एरियामध्ये पोल्युशन नाही, पोल्युटेड एरिया नाही किंवा इंडस्ट्रियलायझेशन नाही, पॉप्युलेशन जास्त नाही, मग सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर काही टेरेस्ट्रियल एरिया असेल, काही हिल्स एरिया असेल की जिथे ह्या गोष्टी कमी आहेत, पॉप्युलेशन कमी आहे, इंडस्ट्रीज कमी आहे, ह्युमन एक्सेट्रा ट्रान्सफर कमी होते, डोमेस्टिक पर्पजचं वॉटर त्या रिव्हरमध्ये ट्रान्सफर होत नाही, तिथे ही सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते.
मग स्वतः त्या रिव्हरची ॲबिलिटी पोल्युटेड वॉटरची रिव्हर नॉर्मल वॉटरमध्ये पोल्युटेड वॉटर नॉर्मल वॉटरमध्ये कन्व्हर्सेशन करण्याची जी पद्धत आहे प्रक्रिया आहे त्याला आपण सिम्पली आज म्हणणार आहे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. आता शुअरबॅक नावाच्या सायंटिस्टनं 1918 1918 शुअरबॅक नावाच्या सायंटिस्टनं डेफिनेशन केली पोल्युटेड वॉटर गोइंग इन टू दी रिव्हर अँड बॅक इन टू दी नॉर्मल स्टेट. सच टाईप ऑफ सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर इज नथिंग बट दी सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर याला आपण म्हणत असतो. मग दुसरी डेफिनेशन आहे सेल्फ प्युरिफिकेशन इज द सम ऑफ फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल रिॲक्शन विच हेल्प्स in eliminating the waste material from the water whereby the quality of water changes become acceptably good. Okay, physical chemical biological reaction होऊन काही अंतरानंतर त्या रिव्हरमध्ये सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीम. हे शुअरबॅक नावाच्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. मग आता याच्या महत्त्वाच्या 5 स्टेप्स या सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये असतात. एनी वन रिव्हर. ओके, सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर बॉडी प्रोसेस इन्व्हॉल्व इन बायोलॉजिकल केमिकल अँड फिजिकल प्रोसेस वर्किंग सायमल्टेनियस ऑन बायोलॉजिकल पोल्युटंट. ओके, तर हिअर this is the river. You can easily observe on the surface of river here the number of different chemical substances deposited on the surface of the river, and this area is totally polluted. Means या नदीच्या आजूबाजूला एखादी इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीमधलं वेस्ट मटेरियल येत आहे आणि वेस्ट मटेरियल म्हणजे त्यामध्ये केमिकल्स असू शकतात, काही मटेरियल असेल नॉन डिग्रेडेबल मसाला सॉलिड मटेरियल असू शकते, एनीवन ते डिपॉझिट होतील ऑन द सरफेस ऑफ दिस रिव्हर. आणि हे पॉईंट ऑफ इनॅक्युलेशन आहे. ओके, इथून हे पाईपलाईन असेल, इथंच ते पाणी सोडलं जात आहे, म्हणून इथे आपल्याला खूप जास्त प्रमाणात इथे पाण्याचं प्रदूषण दिसते. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे पाण्याचं प्रदूषण कमी होईल. याच्या समोर जर गेलं या प्रवाहामध्ये पाण्याच्या तर एक अशी जागा तुम्हाला मिळेल काही अंतरानंतर की तिथे हे शुद्ध पाणी तुम्हाला लाईक दिस हे असं शुद्ध पाणी तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच काय, इथे पोल्युटेड वॉटर होतं, काही प्रवाहानंतर काही कालानंतर ते त्या नदीच्या सिस्टीमनं सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीमने हे टोटली पोल्युटेड वॉटर कन्वर्ट केलेलं आहे नॉन पोल्युटेबल वॉटरमध्ये. मग ते तुम्ही ॲग्रिकल्चर डोमेस्टिक पोर्टेबलसाठी वेगवेगळ्या पर्पजेससाठी तुम्ही युटिलाइज करू शकता. परंतु या रिव्हरची ॲबिलिटी आहे ते सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ सिस्टीमची. आता सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. ओके, लाईक दिस वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. वेगवेगळ्या सिस्टीम कोणकोणत्या आहेत मग ते तुम्हाला पाहावं लागेल. फर्स्ट वन आहे ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडेशन first one process is nothing but the sedimentation. Sedimentation is the process in which solid particles deposit at the bottom of the river. Okay, या पाण्याच्या आतमध्ये सॉलिड पार्टिकल जमा होतील त्यालाच आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ सेडिमेंटेशन. ओके, नेक्स्ट प्रोसेस आहे प्रेसिपिटेशन. Precipitation, conversion of dissolved organic and inorganic substances into the precipitate by the action of acid and alkalis. ॲसिड आणि अल्कलाईच्या वॉटरच्या सहाय्यानं डिझॉल्व ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस या पोल्युटेडचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस या पाण्याच्या ॲसिड आणि अल्कलीमध्ये काय होतील, मिक्स होतील. इथे डिपॉझिट झाले, इथे समोर प्रवाह झाला, इथं प्रेसिपिटेशन होईल. या प्रेसिपिटेटमध्ये ॲसिड आणि अल्कली पदार्थ पाण्यामधले मिक्स होतील या पर्टिक्युलर पाण्यामध्ये आणि प्रेसिपिटेशन होईल. नंतरची जी प्रोसेस आहे त्याला म्हणणार आहे आपण व्होलाटायझेशन. Loss of volatile substances, ammonia and H2S from the water into the atmosphere. इथे पॉईंट ऑफ इनॅक्युलेशन आहे. इथं इंडस्ट्रीचं पाणी सोडलं गेलं रिव्हरमध्ये. याच्यामधला सर्वच्या सर्व गाळ माती जे काही सॉलिड पार्टिकल्स असतील हे डिपॉझिट होतील या रिव्हरमध्ये. इथे काही काळानंतर इथं प्रेसिपिटेट होतील. प्रेसिपिटेशन होईल ॲसिड आणि अल्कलीसोबत हे जे पोल्युटेड मटेरियल आहे हे प्रेसिपिटेट होईल आणि काही कालानंतर H2S आणि अमोनियाच्या माध्यमातून ते
ॲटमॉस्फेरिकच्या सहाय्यानं व्होलाटायझेशन होईल. व्होलाटायझेशन मीन्स वेपरच्या माध्यमातून हे काही प्रमाणात हे जे पदार्थ आहे ते वेपराईज होतील ॲटमॉस्फेअरमध्ये, त्याचे H2S आणि अमोनियामध्ये कन्व्हर्सेशन करून ते वेपरच्या माध्यमातून ते निघून जातील. आता नेक्स्ट स्टेप्स आहे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटरची इज नथिंग बट दी नेक्स्ट स्टेप्स आहे ऑक्सिडेशन, कन्व्हर्सेशन ऑफ रिड्यूस ऑर्गॅनिक सबस्टन्सेस into the non-toxic organic substances by chemical as well as biological process. Okay, chemical as well as biological process. In this process, okay, point of inoculation is point of inoculation आल्यानंतर सॉलिड सेडिमेंटेशन होईल, सॉलिड पार्टिकल डिपॉझिट होतील, त्याच्यानंतर प्रेसिपिटेट होईल ॲसिड आणि अल्कली, त्याच्यानंतर समोर जाऊन व्होलाटायझेशन होईल, ॲटमॉस्फिअरमध्ये ते निघून जातील काही केमिकल सबस्टन्सेस. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इन विच द प्रोसेस इन विच बेनिफिशियल मायक्रोऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द रिव्हर विच डिग्रेड और युटिलाइज ॲज ऑर्गॅनिक ॲज अ एनर्जी सोर्स ऑफ दिस केमिकल सबस्टन्सेस. इथं मायक्रो ऑर्गॅनिझम राहतील पाण्यामध्ये, ते मायक्रो ऑर्गॅनिझम या केमिकल सबस्टन्सला कन्झप्शन करतील, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून कन्झप्शन करतील, आणि कन्झप्शन केल्यानंतर अल्टिमेटली ऑर्गॅनिक टॉक्झिक केमिकल जे आहेत, जे दूषित पदार्थ होते ते नॉन टॉक्झिक केमिकलमध्ये म्हणजे ते प्रदूषित जे होते ते चांगले करण्याचं काम मायक्रो ऑर्गॅनिझम युटिलाइज करतील. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम हे पदार्थ कन्झप्शन करतील, इटर्न अप करतील आणि टॉक्झिक केमिकल सबस्टन्सेस कन्वर्ट करतील नॉन टॉक्झिक केमिकल सबस्टन्सेसमध्ये. याला आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ ऑक्सिडेशन प्रोसेस. याला आपण म्हणणार आहे ऑक्सिडेशन प्रोसेस. त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल रिमूव्हल. मेकॅनिकल रिमूव्हलमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जे फिशेस किंवा बिग ॲनिमल आहे हे सुद्धा काही पदार्थ यामधले खाऊन घेतील, इटर्न अप करतील. त्यालाच आपण म्हणणार आहे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीम. सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीम. तर सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीममध्ये जे फिशेस आहे ते टॉक्झिक केमिकल्स असतील, काही सॉलिड मटेरियल असतील जे डिपॉझिट झालेलं आहे सेडिमेंटेशनमध्ये, ते टोटली रिमूव्हल करण्याचं काम फिशेस आणि हायर ॲनिमल्स करत असतात. ओके, तर त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल अँड फिजिकल रिमूव्हल ऑफ टॉक्झिक मटेरियल विथ द हेल्प ऑफ डिफरंट हायर ॲनिमल. ओके, फिशेस आणि हायर ॲनिमल ते इटर्न अप करतील. म्हणजे सेडिमेंटेशन हे नॅचरली आहे, त्याच्यानंतर जे आहे प्रेसिपिटेशन हे सुद्धा नॅचरली ॲसिड अल्कली पदार्थ मिक्स होतील, त्याच्यानंतर व्होलाटायझेशन ॲटमॉस्फिअरमध्ये ते रिमूव्ह होतील H2S आणि अमोनियाच्या माध्यमातून, हे सुद्धा नॅचरल आहे. ऑक्सिडेशन केमिकल आणि बायोलॉजिकल ऑक्सिडेशन आहे, तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील या पाण्यामध्ये, ते ॲज अ एनर्जी सोर्स इटर्न अप करतील हे टॉक्झिक केमिकल आणि नॉन टॉक्झिकमध्ये कन्व्हर्सेशन करतील. आणि लास्टली फिजिकल अँड मेकॅनिकल रिमूव्हल. मेकॅनिकल अँड फिजिकल रिमूव्हलमध्ये सुद्धा काही फिशेस वगैरे ते हायर ॲनिमल हे पदार्थ इटर्न अप करतील. तर ही सर्वच्या सर्व सिस्टीम याला म्हणणार आहे आपण सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. स्वतःची ते नॅचरली त्या रिव्हरची ॲबिलिटी आहे पाणी शुद्ध करण्याची, प्युअर वॉटर करण्याची, याला आपण म्हणतो सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. आता याचे तुम्हाला असं फॅक्टर विच आर द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द प्युरिफिकेशन. ओके, आता नदीमध्ये जे वेस्ट वॉटर जात आहे ते नॉन डिग्रेडेबल असेल. प्लास्टिकचं जर आपण टाकत असू नदी रिव्हरमध्ये तर ते नॉन डिग्रेडेबल आहे. सेल्फ प्युरिफिकेशन सिस्टीम टोटली काम करणार आहे तिथे. आता आजच्या घडीला, आजच्या वेळेला, आजच्या टाईममध्ये तुम्हाला सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर मेट्रोपॉलिटन सिस्टीमच्या आजूबाजूला टोटली कोलॅप्स झालेली दिसते. वाय? बिकॉज नॉन डिग्रेडेबल मटेरियल हायर अमाऊंट ऑफ डिपॉझिट in the river. Okay, then second most important factors is nothing but the temperature, pH and oxygen also freely amount of available in the river. Okay, pH जास्त pH पाहिजे नाही, न्यूट्रल pH पाहिजे त्या रिव्हरची. त्याच्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा तिथे BOD COD असायला पाहिजे, तरच बॅक्टेरिया तिथे सर्वाईव्ह राहतील त्या नदीमध्ये. आणि ते बॅक्टेरिया जे मेकॅनिकल प्रोसेस आहे
सॉरी ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे ते इटन अप करतील, नॉन टॉक्झिक मटेरियल इटन अप करतील आणि कन्व्हर्सेशन नॉन टॉक्झिकमध्ये करतील. तर तिथं मग बॅक्टेरिया पाहिजे, बॅक्टेरियाला जगण्यासाठी तिथं न्यूट्रिशनची आवश्यकता आहे त्या नदीमध्ये, त्या रिव्हरमध्ये. त्यानंतर त्या रिव्हरमध्ये pH, टेम्परेचर, एरिएशनसुद्धा पाहिजे की तिथं तो बॅक्टेरिया सर्वाईव्ह राहायला पाहिजे हायर अमाऊंटमध्ये. मग टॉक्झिक मटेरियल त्याच्या आजूबाजूला आलं तर ते नॉन टॉक्झिकमध्ये त्याचं कन्व्हर्सेशन ते करू शकतो. त्याच्यानंतर टेम्परेचरसुद्धा मेंटेन असलं पाहिजे, 37 मीन्स रूम टेम्परेचर मेंटेन असलं पाहिजे तिथे, किंवा स्मॉल टेम्परेचर असलं पाहिजे. समर असेल तर अल्टिमेटली बॅक्टेरिया कमी होतील, आणि विंटर असेल किंवा रेनी सीझन्स असेल तर अल्टिमेटली ते बॅक्टेरियल पॉप्युलेशन त्यामध्ये रिव्हरमध्ये जास्त असेल. सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीमसुद्धा तिथे त्यावेळेस तुम्हाला जास्त हायर अमाऊंटमध्ये तुम्हाला चांगली पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर नॉन डिग्रेडेबल जास्त मटेरियल ट्रान्सफर करायचं नाही, कलर्स त्याच्यामध्ये ॲडिशन करायचं नाही, टॉक्झिक मटेरियलसुद्धा टॉक्झिक सबस्टन्सेससुद्धा हायर अमाऊंटमध्ये तिथे टाकायचे नाही आहेत. आता हे फॅक्टर्स मग pH, टेम्परेचर, एरिएशन, न्यूट्रिशन हे असायला पाहिजे त्या रिव्हरमध्ये. नॉन डिग्रेडेबल मग केमिकल्स असतील, कलर्स असतील, प्लास्टिक्स असतील, हे जास्त अमाऊंटमध्ये हायर अमाऊंटमध्ये टाकायचं नाही त्या सिस्टीममध्ये. त्या रिव्हरच्या आजूबाजूला जास्त इंडस्ट्रियलायझेशन नसेल, जास्त इंडस्ट्रीज नसल्या पाहिजे, तर आणि तरच सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीम त्या रिव्हरमध्ये वर्क करू शकते. आणि यालाच सर्व आपण म्हणणार आहे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. स्वतः त्या रिव्हरची ॲबिलिटी आहे पोल्युटेड वॉटर नॉन पोल्युटेडमध्ये कन्व्हर्सेशन करण्याची. आता नेक्स्ट पॉईंट आहे बॅक्टेरियल सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. बॅक्टेरियल सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजे काय? बॅक्टेरियाचं काउंट त्या रिव्हरमध्ये कमी होणं, त्यालाच आपण म्हणतो बॅक्टेरियल सेल्फ प्युरिफिकेशन. ओके, हायर अमाऊंटमध्ये इनकॉर्पोरेशन असेल त्या रिव्हरमध्ये, जास्त प्रमाणामध्ये पोल्युटेड ह्युमन एक्स्ट्रॅक्टर आपण ट्रान्सफर करत आहे, डोमेस्टिक वेस्ट जास्त ट्रान्सफर होत आहे त्याच्यामध्ये जास्त हानिकारक वॉटर पोल्युटेड बॅक्टेरिया असतील. ते वॉटर बॅक्टेरियाची त्या वॉटर मधल्या पॅथोजेनिक बॅक्टेरियालासुद्धा त्याचं प्रमाण कमी करण्याचं त्या रिव्हरची ॲबिलिटी असते. त्यालाच आपण म्हणतो बॅक्टेरियल सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर इन रिव्हर. ओके, तर बॅक्टेरियल काउंट कसा कमी होतो? कारण लार्ज अमाऊंटमध्ये, हे बघा इथे जास्त, हे सपोज आपल्याला डोमेस्टिक घरामधलं सांडपाणी इथे सोडत आहे आपण, याच्यामध्ये खूप सारे पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होऊ शकतात. परंतु नदीचं पात्र मोठं आहे, त्या रिव्हरचं जे सरफेस एरिया आहे तो मोठा आहे, त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते पसरत आहे इकडे तिकडे, आणि स्प्रेड झाल्यानंतर इथे स्टोनसुद्धा असणार आहे, इथे वेगवेगळे स्टोन्स असतील, आणि तिथे जाऊन ते जे वॉटरचा सरफेस एरिया आहे तो आदळत आहे, त्या लागत आहे त्या स्टोनला, आणि त्याच्यामुळे सुद्धा बॅक्टेरियाचा काउंट, पॅथोजेनिक बॅक्टेरियासुद्धा त्या या नॅचरल प्रोसेसमुळे सुद्धा बॅक्टेरियाचा पॅथोजेनिक बॅक्टेरिया तिथे कमी होतात. त्यालाच आपण म्हणणार सिम्पली ॲज अ बॅक्टेरियल सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. मग इथे जास्त प्रमाण आहे, इथे इनकॉर्पोरेशन आहे, इथं सांडपाणी जास्त आपण सोडत आहे, इथं बॅक्टेरियल काउंट तुम्हाला जास्त मिळते. थोडासा प्रवाह गेला, जास्त सरफेस एरिया असेल, स्टोन्स असतील किंवा काही असेल, स्प्रेड होतो, आणि बॅक्टेरियल काउंटसुद्धा थोडा त्या फोर्समुळे तो बॅक्टेरियासुद्धा किल होतो. ओके, त्या स्टोनवर तो आदळल्यामुळे तो बॅक्टेरिया किल होतो, आणि त्याच्यामुळे इथे तुम्हाला बॅक्टेरियल काउंट तुम्हाला कमी मिळू शकते. तर यालाच आपण म्हणणार सिम्पली ॲज अ बॅक्टेरियल सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीम. ओके, तर आज आपण पाहिलेलं आहे सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर सिस्टीम. हे इथे आज आपल्याला पॉईंट संपलेला आहे. सर्वांनी लेक्चर अटेंड करावे. थँक्यू एव्हरीवन.